सर आपलं नाव आणि पत्ता सांगा. प्रसाद भालचंद्र पाटील, मुक्काम पोस्ट दारफळ, तालुका जिल्हा उस्मानाबाद. असं या आपल्या सोयाबीनला धन्वंतरीचं RPS 76 हे प्रोडक्ट कसं वापरलंय आपण? 3 स्टेज मध्ये वापरलं. बीज प्रक्रिया वापरलं आणि 2 वेळा स्प्रे केलं. बरं, खालून पण दिलं का? नाही, फक्त 2 वेळा स्प्रे केले आणि बीज प्रक्रिया. आणि तुमच्या सांगल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये रासायनिक खताचं प्रमाण वापरलं नाही, काहीच वापरलं नाही. तर आता आपण या झाडाच्या ज्या शेंगा मोजल्या आहेत, तर याला शेंगा किती भरल्या आहेत? 150च्या जवळ, 150च्या वरती आहेत. आणि विशेष म्हणजे शेंड्यापर्यंत शेंग चांगलीच आहे. खालची शेंग आणि वरची शेंग मध्ये काही फरक नाही, काही नाही है ना. आणि हा एकच झाड आहे, एकच बुंदा आहे ना. एका झाडाला इथं 150 शेंगा आलेल्या आहेत. रासायनिक खत न वापरता स्प्रे करताना तुम्ही आपल्या या RPS 76 सोबत इतर काही केमिकल मिक्स केलं आहे का? नाही, काहीच. म्हणजे तुमचा इतर शेतकऱ्यांपेक्षा खर्च फार कमी आहे. आणि कमी खर्च करून सुद्धा उत्पादन मात्र चांगलं दिसतंय. मग RPS 76चा तुम्हाला जो आता अनुभव दिसतोय याबद्दल आपलं पूर्ण समाधान आहे? हो, खूप चांगलं समाधान. अच्छा, आपलं सोयाबीन क्षेत्र किती आहे? टोटल 10 एकर आहे. 10 एकर. तुम्ही पूर्ण 10 एकरामध्ये वापरला? 10 एकर. असं आता इथून पुढे तुम्ही सर्व पिकांना RPS 76 वापरला? 100%. ठीक आहे. पुढील वर्षी बीज प्रक्रियेसोबत जमिनीमध्ये पण एक डोस द्या आणि स्प्रे 3 वेळा करा. आणि बियाणं नेहमीपेक्षा थोडंसं आणखी कमी टाका, म्हणजे तुमचा बियाण्याचा खर्च अजून कमी होईल आणि उत्पादन आपल्याला आणखी वाढवता येईल. ठीक आहे. बरं सर, याची जी किंमत आहे 750 रुपये अर्धा लिटरची RPS 76ची, याबद्दल आपल्याला काय सांगावं असं वाटतं? किंमत व्यवस्थित आहे, पण जर कमी व्यवस्थित आहे तर फार बरं होईल. पण तुम्ही याच्यापेक्षा काही महागडे प्रोडक्ट पण वापरले असतील ना अगोदर? हो, वापरले. मग त्यांचे रिझल्टच्या मानाने याचे रिझल्ट कसे वाटतात? रिझल्ट चांगले. अच्छा, मग रिझल्टच्या मानाने किंमत फार वाटत नाही? फार नाही. ठीक आहे सर, धन्यवाद. आणि या प्रोडक्टची माहिती आपल्याला कोणाकडे मिळालेली आहे? जाधव साहेबांकडून. अच्छा, हे बुलढाण्याहून जाधव सर. नमस्कार. यांनी तुम्हाला आपल्या प्रोडक्टचा परिचय करून दिला. ठीक आहे, खूपच सुंदर रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. जय धन्वंतरी. जय धन्वंतरी.